आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आदित्य सर, मला खरंच नाही जमायचं हे. पारू, प्रत्येक माणसाला एखादी नवीन गोष्ट करताना असंच वाटतं की त्याला ते नाही जमणार आहे, पण प्रयत्न तर केले पाहिजे ना. मला यादी असंच वाटायचं की मी कधी कोणाच्या प्रेमात पडणार नाही. हळूहळू पडलं ना, आणि ते तुझ्यासारख्या मुली. एक मिनिट, काय? माझ्यासारख्या मुलीच्या म्हणजे? काही नाही, मस्करी करत होतो. खरंच मस्करी करताय की? अगं हो ग, खरंच मस्करी करत होतो. ते सोड, मला एक सांग, तुझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण काय करूया? मला नाही माहिती. अरे बर बर बर, ठीक आहे. एक काम करतो, माझी एक मैत्रीण आहे, तिला फोन लावतो, ती तुझ्याशी बोलेल. थांब, लगेच लावतो. हाय. हे हाय. काय आज तुम्हाला अचानक कॉल कसा केलायस? आज अचानक मैत्रिणीची आठवण आली तुला? लेट मी गेस तुझं काहीतरी काम आहे माझ्याकडे म्हणून कॉल केलायस ना? आय नो, मी खूप दिवसांनी केलंय, आणि खरं सांगायचं तर आठवणही येते, पण आता एका खूप महत्वाच्या कामासाठी मी तुला फोन केलाय. एक सेकंड. बरं, ही पारू, माझी मैत्रीण. नमस्कार. ए हाय. ऍक्च्युली ना, उद्या एक खूप महत्वाची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्यात पारूला खूप बोलायचं आहे. बेसिकली तिला स्वतःला इंट्रोड्यूस करायचं आहे आणि तिच्या कॉन्फिडन्सची पुरती वाट लागलेली आहे. अरे पारू, का कॉन्फिडन्स नाहीये तुला? आणि इट्स ओके. तुला माहितीये का, मी सुद्धा तुझ्यासारखीच होते. काय? तुम्हाला बी असं बोलता येत नव्हतं का समद्यांच्या समोर? मला खरंच सगळ्यांसमोर बोलता यायचं नाही, माहितीये का तुला? तुझा विश्वास बसणार नाही, ऍक्च्युली मी तुझ्यापेक्षा वर्स्ट होते. काय? अगं हो, पण आता बघ, एक पत्रकार म्हणून मी कोणालाही अगदी आत्मविश्वासाने डोळ्यात डोळे घालून कुठलाही प्रश्न विचारू शकते. कसं काय? म्हणजे नेमकं असं काय केलं तुम्ही? तसं वेगळं काही नाही. ओके, पण तुला सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले दीर्घ श्वास घ्यायचा. ओके? जे काही विचारायचंय त्याचा विचार करायचा. तुला जे काही प्रश्न विचारायचे त्या प्रश्नांचा विचार करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या टॉपिकवर तुला बोलायचं आहे ना, त्याचा विचार करायचा. आणि टॉपिक पासून भरकटायचं नाही, हे सगळ्यात महत्वाचं. जे काही बोलायचंय ते अगदी आत्मविश्वासाने बोलायचं. अजून काय हवंय? बापरे, एवढा समजा विचार करावा लागतो? एक सेकंड, तू प्लीज तिला घाबरू नकोस ग. थोडं थोडं इझी करून सांग ना, सोप्या शब्दात सांग. ओके फाईन. सॉरी पारू. आता तुला सोप्या शब्दात सांगायचं तर, पारू तू जशी आहेस ना, अगदी तशी जगासमोर जा. ओके? जे आहे जसं आहे अगदी तसंच बोलायचं. अजिबात खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं आत्मविश्वासाने. मग तुला अजून काय हवंय? पण हे खरंच असं होईल? ऑफकोर्स होणार. आता हे बघ, समजा तुला एखाद्या पत्रकाराने एखादा प्रश्न विचारला. तो कुठलाही प्रश्न असू दे, तो कॉन्फिडेंटली प्रश्न विचारेल. करेक्ट? तू डबल कॉन्फिडेंटली उत्तर द्यायचं, न घाबरता. कारण पारू, तुझा जो सच्चेपणा आहे, तुझा जो आत्मविश्वास आहे, तेच सगळं आहे ना. थँक्यू. आता ना मला जरा माझं कॉन्फिडन्स वाढल्यासारखं वाटतंय बघा. आता मी समद्यांशी आत्मविश्वासानं बोलू शकते. आय एम सो हॅपी. थँक्यू, थँक्यू सो मच. दिस मीन्स अ लॉट. रिमाइंड मी, नंतर फोन केला तर? नक्की फोन करत जा मध्ये मध्ये. बाय.
द बेस्ट. जमेल. नक्की जमल. येलो, प्लीज गिव्ह मी युअर अटेन्शन. I am Parvati Maruti Simse. I live in Amrapur, तालुका वाडा, डिस्ट्रिक्ट पालघर. I am the brand ambassador of Kirloskar group of companies and the beloved of my goddess. Sometimes there are days we never thought of such days. They are like dreams. Those days, a person who walking on the ground and suddenly start flying in the sky. Starts running faster. He starts cover the sky. इतकं कसं काय जमतंय? नीट कुठे जमतंय अडाणी. पण बोलती तरी आहे. एक मोलकरणी इतकं चांगलं इंग्लिश बोलते. His wings grow and his dreams grow wings.